आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल पाहणार आहोत. आपण कंपाऊंड अँगलची डेफिनेशन कशी केलेली आहे बघा. इफ ए अँड बी आर टू अँगल्स, एनी टू अँगल्स, देन समेशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अँगल ए अँड बी इज कॉल्ड कंपाऊंड अँगल. म्हणजे दोन अँगल ए आणि बीची जर बेरीज किंवा वजाबाकी जर आपण डिफाईन केली तर त्यापासून जो नवीन अँगल तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो, कंपाऊंड अँगल. मग ए अँड बी पासून कंपाऊंड अँगल कोणते तयार होतात, तर ए प्लस बी असेल किंवा ए मायनस बी असेल. जर अल्फा आणि बीटा हे जर दोन वेगवेगळे अँगल्स असतील तर त्यांचा कंपाऊंड अँगल का होईल, अल्फा प्लस बीटा होईल किंवा अल्फा मायनस काय होईल सांगा, बीटा होईल. जसं एक्स प्लस वाय, जर एक्स आणि वाय जर दोन अँगल असतील तर या अँगलला एक्स प्लस वायला आपण काय म्हणतो, कंपाऊंड अँगल. 30 डिग्री मायनस वाय हा सुद्धा कोणता अँगल असेल, कंपाऊंड अँगल. इथं दोन अँगल्स, एक 30 डिग्री आहे आणि दुसरा अँगल वाय हा आहे. या दोन अँगलची सबस्ट्रॅक्शन आहे. मग कोणत्याही दोन अँगलची सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन असेल तर त्याला आपण कोणता अँगल म्हणतो, कंपाऊंड अँगल म्हणतो. जनरली ए आणि बी मध्ये आपण कंपाऊंड अँगल कसा लिहिलेला आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बी. पण डेफिनेशन ऑफ कंपाऊंड अँगल सिंपल आहे. कंपाऊंड अँगल ओळखता येणं फार का अवघड नाही. दोन अँगल बेरजेत किंवा वजाबाकीमध्ये दिलेले असतील तर त्या बेरजेला किंवा वजाबाकीला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. सिंपल डेफिनेशन आहे. ॲक्च्युली आपल्याला काय बघायचं आहे, तर या कंपाऊंड अँगलचे काय बघायचं आपल्याला, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. मग कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, तर तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ अँगल किती आहे, तर 6 आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आपण प्रिन्सिपली साइन कॉस ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ अँगल कंपाऊंड अँगल पाहणार आहोत. कंपाऊंड अँगल जर ए प्लस बी असेल, ॲक्च्युली ए प्लस बीला कंपाऊंड अँगल का म्हणायचं आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. याचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो म्हणजे थोडक्यात साइन ए प्लस बीची व्हॅल्यू काय येते, कॉस ए प्लस बीची व्हॅल्यू काय येते, टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू काय येते पाहणार आहोत. मग साइन ए प्लस बी आपल्याला फाइंड आउट करायचं असेल. सिमिलरली आपल्याला साइन ए मायनस बी सुद्धा शोधायला लागेल. सिंपल रिझन आहे, कारण हा सुद्धा कंपाऊंड अँगल आहे आणि हे दोन वेगवेगळे अँगल्स आहेत, बरोबर ना. इथे ॲडिशन आहे आणि इथे सबस्ट्रॅक्शन, ती जी सेम नसतात. याचा अर्थ हे दोन वेगवेगळे कंपाऊंड अँगल आहेत. यांच्या ट्रिग्नॉमेट्रिक कोणता रेशो पाहत आहोत आपण, साइन रेशो. सिमिलरली आपल्याला कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, नंतर टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी या इतके ट्रिग्नॉमेट्रिक रेशो पाहायचे आहेत. आता हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काय असतात, आता ॲक्च्युली ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले म्हणजे काय म्हटलेलं आपण, की दिलेला जो टाईप ऑफ अँगल आहे त्या टाईप ऑफ अँगलचं सिम्प्लिफिकेशन थीटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये करणं, यालाच आपण काय म्हणतो, ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले, बरोबर आहे ना. तर कंपाऊंड अँगलमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले म्हणजेच काय म्हणणार बघा, तर इथं हा जो कंपाऊंड अँगल ज्या अँगलपासून तयार झालेला आहे, ज्या अँगलपासून, आता ॲक्च्युली कंपाऊंड अँगल तयार व्हायला कमीत कमी दोन अँगल्स पाहिजे, कारण की बेरीज किंवा वजाबाकी घ्यायची असते त्या अँगलमध्ये. मग या दोन अँगलच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये आपण हा कंपाऊंड अँगलचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो लिहिला तर यालाच काय म्हणणार आपण, ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले फॉर कंपाऊंड अँगल. मग आपण साईनसाठी काय करतो, त्यानंतर कॉस ए प्लस बी ची व्हॅल्यू काय येते आणि कॉस ए मायनस बी ची व्हॅल्यू काय येते पाहणार आहोत. सिमिलरली टॅन ए प्लस बी पण आपल्याला घ्यायला लागेल आणि टॅन ए मायनस बी पण घ्यायला लागेल. तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. आपण डायरेक्टच ते फॉर्म्युले यूज करणार आहोत. मग हे फॉर्म्युले पाठ करायचे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे लक्षात येईल. दिलेला अँगल जर कंपाऊंड अँगल असेल, तो अँगल, त्या अँगलचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, तो अँगल ज्या अँगलपासून तयार झालेला आहे त्या अँगलच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये लिहिणं, यालाच आपण काय म्हणतो, ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले फॉर कंपाऊंड अँगल. आता इथं आपण जे कंपाऊंड अँगल घेतलेलं आहे ते ए आणि बी पासून तयार झालेलं आहे. मला सांगा, ए हा जर अँगल असेल तर ए ची ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असणार, ऑब्विसली साइन ए असणार, आणखीन कोणता असणार आहे, कॉस ए असणार, बरोबर आहे. आणि बी हा जर दुसरा अँगल असेल तर बी चे पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय असणार आपल्याला, तर साइन बी असणार, आणखीन काय असणार, कॉस ऑफ बी असणार, बरोबर आहे. आता या ए आणि बी पासून पहिला कंपाऊंड अँगल कोणता तयार झालेला आहे, तर ए प्लस बी, आणि या ए प्लस बीचा कोणता रेशो घ्यायचा आपल्याला, साइन रेशो. मग साइन ए प्लस बी ची व्हॅल्यू ए आणि बीच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये लिहिणं, किंवा यालाच आपण फॉर्म्युला किंवा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ काय म्हणतो, कंपाऊंड अँगल. आता
इथं साइन ए प्लस बी लिहायचं असेल, हे 4 रेशो जे आहेत ए आणि बी चे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, त्यांचा यूज कसा करायचा बघा. तर ऍक्च्युली ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फॉर कंपाऊंड अँगल काढताना ए आणि बी चे जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आपण एका ऑर्डरमध्ये घेतले बघा. पहिला साइन घेतलेला नंतर कॉस घेतलेला आहे. या ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता ऍक्च्युली क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय बघा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन थोडक्यात साइन ए च्या गुणाकारात काय घेणार आपण, कॉस बी घेणार, आणि कॉस ए च्या गुणाकारात काय घेणार आपण, साइन बी घेणार. जे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 2 पेअर्स मिळतील. पहिली कोणती, साइन ए कॉस बी, आणि दुसरी कोणती, कॉस ए साइन बी. आणि हे जे काय आपल्याला मल्टिप्लिकेशन आहे, आता कंपाऊंड अँगल जर ए प्लस बी असेल आणि त्याचा जर साइन रेशो असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार ए आणि बीच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मध्ये, आणि सेम साइन यूज करणार. द सेम साइन म्हणजेच काय, तर हा ए प्लस बी मध्ये साइन कोणता आहे, प्लस. हे जे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत त्यांची आपण ऍडिशन करणार. जर ऍडिशन केली तर आपल्याला कोणता फॉर्म्युला मिळणार, साइन ए प्लस बी चा, जो काय असणार, साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी, सेम साइन म्हणजे प्लसला प्लस, कॉस ऑफ ए इंटू काय ना, साइन ऑफ बी. मला लक्षात येतं का. आता साइन ए मायनस बी हा पण कंपाऊंड अँगलच आहे, ए आणि बी पासून तयार झालेला आहे, आणि या कंपाऊंड अँगलचा साइन रेशो घ्यायचा आहे. मग ए आणि बी च्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन यूज करून आपण सेम साइन यूज करणार. आता या ए आणि बी मध्ये साइन कोणता आहे, मायनस. तर मग साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय होईल बघा, साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. बघा मग किती सिंपल फॉर्म्युला झालेले आहे ते. दिलेले कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, हा कंपाऊंड अँगल ज्या अँगल पासून तयार झालेला आहे त्या अँगलच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण लिहिलेला आहे. पहिला आपण कंपाऊंड अँगलचा साइन रेशो पाहताना काय केलेला आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन यूज करून सेम साइन यूज केलं. सेम साइन, मग जर ए प्लस बी असेल तर साइन ऑफ ए प्लस बी घेताना या मल्टिप्लिकेशनची ऍडिशन केली, आणि जर ए मायनस बी चा साइन रेशो असेल तर मल्टिप्लिकेशनची काय केली आपण, सबस्ट्रॅक्शन केली. बघा लक्षात येतं का. मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय तयार झालेला आहे, साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, हा ए प्लस बी मधला ए हा फर्स्ट अँगल आहे आणि बी हा कोणता अँगल आहे, सेकंड अँगल आहे. इथे ऍक्च्युली आपण काय केलेलं आहे, तर साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ऑफ फर्स्ट अँगल ए इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल बी. त्यानंतर साइन कोणतं, प्लस. आता कॉस ऑफ फर्स्ट अँगल बघा, क्रॉस पहिल्यांदा आपण ए चा साइन रेशो घेतला, सेकंड टर्म मध्ये आपण ए चा कॉस रेशो घेत आहोत, तर बी चा कोणता रेशो घेत आहोत आपण, साइन. सिमिलरली साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय होईल बघा, साइन ऑफ फर्स्ट अँगल ए इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल बी, साइन ऑफ फर्स्ट अँगल ए इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल बी मायनस कॉस ऑफ फर्स्ट अँगल ए इंटू साइन ऑफ सेकंड अँगल बी. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके. आता ऍक्च्युली कंपाऊंड अँगल ए प्लस बी चे कॉस रेशो कसे डिफाइन केलेत बघा, तर त्या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी लाईन मल्टिप्लिकेशनचा यूज करतो. तर लाईन मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल बघा, तर इथं ऍक्च्युली क्रॉसच्या ऐवजी लाईन मध्ये कॉस इंटू कॉस, साइन इंटू काय घेणार आपण, साइन. मग कंपाऊंड अँगलच्या कॉस रेशोसाठी आपण लाईन मल्टिप्लिकेशन घेऊन अपोजिट साइन यूज करतो. कोणतं साइन यूज करतो, अपोजिट. बघा मग साइन मध्ये आपण सेम साइन यूज केलेलं होतं, कॉस मध्ये अपोजिट. याचा अर्थ जेव्हा कंपाऊंड अँगल हा ऍडिशन पासून तयार झाला असेल तर आपण त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्ट्रॅक्शन घेणार मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि जेव्हा कंपाऊंड अँगल हा सबस्ट्रॅक्शन पासून तयार झालेला आहे त्यावेळेला त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ऍडिशन घेणार मल्टिप्लिकेशनची. जसं कॉस ए प्लस बी असेल तर लाईन मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण, तर कॉस ऑफ फर्स्ट अँगल, जिथं आपण साइन कॉसच्या ऐवजी क्रॉस न करता कॉस इंटू काय घेणार आपण, कॉस ऑफ सेकंड अँगल, आणि साइन अपोजिट घेणार. मग ए प्लस बी चा कॉस रेशो घेताना कॉस ए कॉस बी मायनस काय घेणार, साइन ऑफ फर्स्ट अँगल इंटू साइन ऑफ सेकंड अँगल. मग किती सिंपल फॉर्म्युला झाला. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला मग काय होईल बघा,
कॉस कॉस किंवा कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. मग आता लास्ट फॉर्म्युला तुम्ही डिफाईन करा जो कॉस ए मायनस बी साठी असेल. काय असेल सांगा. तर ऍक्च्युली इथं कॉस ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस साइन ऑफ ए इंटू काय मिळेल मला साइन ऑफ बी. हे कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक साइन आणि कॉस रेशो झाले. साइन रेशो घेताना क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सेम साइन घ्यायचं आणि कॉस रेशो घेत असताना लाईन मल्टिप्लिकेशन घेऊन अपोजिट साइन घ्यायचं असतं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय तर पहिल्या अँगलचा साइन रेशो तर दुसऱ्या अँगलचा कॉस रेशो किंवा पहिल्या अँगलचा कॉस रेशो तर दुसऱ्या अँगलचा साइन रेशो. आणि लाईन मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय पहिल्या अँगलचा कॉस रेशो दुसऱ्या अँगलचा पण कॉस रेशो, पहिल्या अँगलचा साइन रेशो दुसऱ्या अँगलचा पण साइन रेशो. लक्षात राहील ना. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन लाईन मल्टिप्लिकेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपाऊंड अँगलचा साइन रेशो घेताना सेम साइन यूज करतो आपण, तर कॉस रेशो घेताना आपण अपोजिट साइन यूज करतो. मग पुन्हा जरा रीड करा हे चारही फॉर्म्युले. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए माइनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी माइनस साइन ए साइन बी. cos a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b. ओके. आता नेक्स्ट आपल्याला कंपाऊंड अँगल a प्लस बी आणि a मायनस बी चा टॅन रेशो घ्यायचा आहे. आता इथं आपण a आणि b या दोन अँगल पासूनच हा ट्रिग्नोमेट्रिक हा कंपाऊंड अँगल तयार झाल्यामुळं आपण a चा टॅन रेशो यूज करतो तर b चा आपण टॅनच रेशो यूज करतो. थोडक्यात ह्या कंपाऊंड अँगल ए प्लस बी चा टॅन रेशो ए आणि बी च्या टॅन रेशो मध्ये आपल्याला लिहायचं असतो. त्यालाच आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले फॉर कंपाऊंड अँगल कन्सिडर करतो. टॅन ए प्लस बी ची व्हॅल्यू काय असते बघा. तर टॅन ऑफ फर्स्ट अँगल ए प्लस टॅन ऑफ सेकंड अँगल बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ऑफ फर्स्ट अँगल ए इंटू टॅन ऑफ सेकंड अँगल बी. आता हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. कसं करणार बघा. ऍक्च्युली हा कंपाऊंड अँगल ए प्लस बी जो ए आणि बी पासून तयार झालेला आहे त्याचा आपल्याला टॅन रेशो घ्यायचा असेल तर ए आणि बी च्या टॅन रेशोची न्यूमरेटर मध्ये ऍडिशन घेतलेली आहे बघा. टॅन ए प्लस काय घेतलं आपण टॅन बी आणि डिवायडेड बाय 1 मायनस त्या दोन्ही टॅन रेशोचं काय घेतलं आपण मल्टिप्लिकेशन टॅन ए इंटू काय घेतलं टॅन बी. बघा लक्षात राहील का. tan a plus b is equal to tan of first angle a plus tan of second angle b divided by 1 minus tan of first angle a into tan of second angle b. आता tan a minus b ऍक्च्युली याच्या अपोजिटच होतं. म्हणजे थोडक्यात हा पण कंपाऊंड अँगलचा आहे जो a आणि b पासून तयार झालेला आहे. याचा आपल्याला tan रेशो घ्यायचा असल्यामुळे आपण a आणि b चे tan रेशो मध्ये याची व्हॅल्यू लिहितो. त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला म्हणा. आणि तो काय असेल सांगा. तर tan a प्लस b चा जर तुम्ही कंपेअर केलं तर ऍक्च्युली इथं पण tan ऑफ फर्स्ट अँगल a मायनस tan ऑफ सेकंड अँगल b घ्यायचं. किती सिंपल आहे. आणि डिवायडेड बाय काय येईल रे तर 1 प्लस बरोबर इथं सबस्ट्रॅक्शनची ऐवजी 1 न्यूमरेटरला सबस्ट्रॅक्शन खाली ऍडिशन मध्ये tan ऑफ फर्स्ट अँगल a इंटू tan ऑफ काय ना सेकंड अँगल b. मग हे जे काय फॉर्म्युले आहेत त्यांना आपण काय म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल म्हणजे जे अँगल दोन किंवा ऍक्च्युली दोन अँगलच्या बेरजेत किंवा वजाबाकीमध्ये लिहितात त्याला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. जो आपण कशाने रिप्रेझेंट करतो ए आणि बी चा यूज करून ए प्लस बी आणि ए मायनस बी. आणि या कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले फॉर कंपाऊंड अँगल मिळतात. जे एकूण किती आहेत बघा तर 6 फॉर्म्युले आहेत ते. त्यामध्ये साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी असणार, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी असणार, टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी असणार. ओके. मग साइनचे कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला मी ऍक्च्युली पार्टच करायचा आहे पण लक्षात ठेवताना काय करतो आपण साइनचा कंपाऊंड अँगल काढताना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सेम साइन यूज करतो. कॉस रेशो काढताना कंपाऊंड अँगलचा लाईन मल्टिप्लिकेशन करून अपोजिट साइन यूज करतो. आणि टॅन रेशो काय सिंपल आहे. टॅन रेशो काढताना आपण
ए आणि बीचा टॅन रेशोमध्ये याची व्हॅल्यू लिहितो. कंपाऊंड अँगलची जर ॲडिशन असेल आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर कशा पद्धतीने लिहितो हे आपण पाठ केलेलं आहे. लक्षात येईल ना. आपण काही एक्झाम्पल्स बघू. जसं तुम्हाला एक्झाम्पल्स या चॅप्टरवर फार सिम्पल असतात. या टॉपिकवर आपल्याला जर असं विचारलं एक्झाम्पल की फाइंड साइन ऑफ 15 डिग्री किंवा कॉस ऑफ 75 डिग्री, याला वाटलं मी नंबर 1 देतो, याला नंबर 2 देतो, किंवा थर्ड आपल्याला असं विचारलं टॅन ऑफ 105. ऍक्च्युली कोणतीही व्हॅल्यू दिली जाऊ शकते. आता इथं सोल्युशन मध्ये आपण पहिल्यांदा लेट स्मॉल वन लेट साइन ऑफ काय घेऊ आपण 15 डिग्री. ओके, फाइंड आउट करू आपल्याला. आता इथं अँगल किती आहे बघा 15 डिग्री. आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर स्टँडर्ड अँगल मग 30, 45 आणि 60 डिग्री असेल तर आपण ते पाठ केलेले असतात आणि त्यांची व्हॅल्यू लिहितो. ऍक्च्युली 15 डिग्री पण काढणं काय फार अवघड नाही. आपल्याकडे कॅल्क्युलेटरचा यूज करायला अलाउड आहे. पण इथं आपण विदाऊट कॅल्क्युलेटर जर 15 डिग्रीच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट करायचं झालं तर आपल्याला हा 15 डिग्री बघा असं लिहिता येऊ शकेल का 45 डिग्री मायनस 30 डिग्री. जे आपले जे स्टँडर्ड अँगल आहे त्यांचा यूज करून आपण 15 डिग्री त्या अँगलच्या सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहिला. आणि मग आपल्याला ह्या 15 डिग्रीचा साइन रेशो काढायचा असेल. साइन 15 डिग्री इज इक्वल टू आपल्याला राईट हँड साईडला पण साइन रेशो घेता येईल 45 डिग्री मायनस 30 डिग्री. पण हा साइन 45 मायनस 30 डिग्री म्हणजेच काय आहे कंपाऊंड अँगल आहे. बरोबर ना. कोणकोणत्या अँगलचा हा कंपाऊंड अँगल आहे 45 डिग्रीचा आणि 30 डिग्रीचा. आणि या कंपाऊंड अँगलचा कोणता रेशो घ्यायचा आहे आपल्याला साइन रेशो. आता ऍक्च्युली आपल्याला फॉर्म्युले जे पाठ करायचे असतात ते आपल्या ए आणि बी मध्ये पाठ केलेले आहेत. ए आणि बी या अँगल मध्ये. त्यामुळे आपल्याला हा जो काय फॉर्म्युला आहे किंवा ही जी काय व्हॅल्यू आहे ती ए आणि बीच्या फॉर्म मध्ये कम्पेअर करायला लागेल. आता काय कम्पेअर करणार आपण अँगल कम्पेअर करतो. हा अँगल कंपाऊंड आहे मग तर ए प्लस बी असेल किंवा ए मायनस बी असेल. हा कोणता फॉर्म दिसतो आपल्याला ए मायनस बी. मग ए मायनस बीचा साइन रेशो काढायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. किंवा आपण काय म्हणतो इथं साइन रेशो असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं असतं आणि सेम साइन यूज करायचं असतं. म्हणजेच काय तर पहिल्या अँगलचा साइन रेशो घेतला तर त्याच्या गुणाकार दुसऱ्या अँगलचा कॉस रेशो घ्यायला लागेल. आणि पहिल्या अँगलचा कॉस रेशो घेतला तर दुसऱ्या अँगलचा साइन रेशो घ्यायला लागेल. आणि या मल्टिप्लिकेशनची सबस्ट्रॅक्शन करायची. पण तोच फॉर्म्युला इथं अप्लाय केला तर इथं साइन ऑफ फर्स्ट अँगल काय 45 डिग्री आणि सेकंड अँगल 30 डिग्री. जे आपण काय लिहिणार साइन ऑफ फर्स्ट अँगल 45 डिग्री इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल 30 डिग्री. त्यानंतर साइन रेशो म्हणजे सेम साइन म्हणजे मायनसला मायनस. आता उलट म्हणजेच काय कॉस ऑफ फर्स्ट अँगल 45 डिग्री इंटू साइन ऑफ सेकंड अँगल 30 डिग्री. आता जर सिम्प्लिफिकेशन आपण करू शकतो साइन 45 किंवा साइन 30 किंवा आपलं 45, 30 आणि 60 चे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला पाठच आहे. तर साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 असते. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 असते. सॉरी मायनस कॉस 45 आणि साइन 45 ची व्हॅल्यू सेम असते. त्यामुळे साइन 45 आणि कॉस 45 1/√2 आलेला आहे. आणि साइन 30 ची व्हॅल्यू मात्र 1/2 असते. याची जो सबस्ट्रॅक्शन आहे दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत. याचा अर्थ न्यूमरेटर मध्ये सबस्ट्रॅक्शन. आता याचा न्यूमरेटर √3 आणि मायनस याचा न्यूमरेटर 1/1 डिवाइडेड बाय कॉमन डिनॉमिनेटर काय ना 2√2. बरोबर आहे 2 × √2 2√2. हेच आपलं फायनल आन्सर असेल. फार काय सिम्प्लिफिकेशन आपल्याला शक्य नाही. मग साइन 15 ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला √3 - 1 डिवाइडेड बाय 2√2. बघा लक्षात येईल ना. सिमिलरली आपण नेक्स्ट एक्झाम्पल जरा पटकन घेऊ. काय आहे बघा ते कॉस ऑफ 75 डिग्री. आता कॉस ऑफ 75 डिग्रीचा अँगल कोणता आहे 75 डिग्री. मग 75 डिग्री हा काय स्टँडर्ड अँगल नाही. आपण तो स्टँडर्ड अँगलच्या ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार. आता इथं मला वाटतं 75 तुमच्या लक्षात येईल 45 + 30 डिग्री बघा. ओके. आता याचा आपल्याला कॉस रेशो घ्यायचा आहे. टेकिंग कॉस रेशो ऑन बोथ साइड. मग कॉस ऑफ राईट हँड साइडला 45 डिग्री + 30 डिग्री. आता हा कंपाऊंड अँगल आहे आणि ऍडिशन आहे. पण कोणत्या फॉर्म मध्ये आहे ए प्लस बीच्या. आणि ए प्लस बीचा कोणता रेशो आहे कॉस रेशो. मग कॉस रेशो एकदम सिंपल आहे बघा. लाईन मल्टिप्लिकेशन अँड अपोजिट साइन. म्हणजेच काय तर दोन्ही अँगलचे कॉस कॉस रेशो एकदा घ्या, दोन्ही अँगलचे साइन साइन रेशो घ्या आणि या मल्टिप्लिकेशनची जर बेरीज असेल तर वजाबाकी करा, वजाबाकी असेल तर बेरीज करा. आता इथं ऍडिशन आहे तर आपलं सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. इथं फर्स्ट अँगल पण 45 आहे, सेकंड अँगल 30 आहे. याचा अर्थ कॉस ऑफ फर्स्ट अँगल 45 डिग्री इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल 30 डिग्री.
आणि इथं साईन कोणतं? ओके, मायनस साईन ऑफ 45 डिग्री इंटू साईन ऑफ 30 डिग्री. मग आताच तुम्ही या दोन्ही व्हॅल्यूचा यूज केलेला आहे. कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2, त्यानंतर साईन 45 ची व्हॅल्यू सॉरी मायनस 1/√2 आणि साईन 30 ची व्हॅल्यू 1/2. अगेन सेमच येईल बघा, √3 - 1/2. ओके, आपला हा कॉस 75 ची व्हॅल्यू मिळाली. आता लास्ट पण आपण पटकन करू, जो किती आहे tan 105. आता जरा 105 चं मला सिम्प्लिफिकेशन किंवा कंपाऊंड फॉर्म हा कशाची बेरीज घेता येईल रे मला? कंपाऊंड फॉर्म म्हणजेच बेरीज किंवा वजाबाकी. 105 आपण 30, 40 आणि 30, 45 आणि 60 मध्ये असा लिहू शकतो बघा, 60 डिग्री प्लस 45 डिग्री. ओके, बघा त्या रिलेशन मध्येच ही व्हॅल्यू असतात आणि याचा टॅन रेशो घ्यायचा आहे. देअरफॉर टेकिंग टॅन ऑन बोथ साइड, टॅन ऑन 105 इज इक्वल टू टॅन ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री. मग हा कंपाऊंड अँगल ऑफ अँगल 60 अँड 45 आणि याचा टॅन रेशो आहे. टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म आहे. काय करतो आपण? अंशामध्ये दोन्ही अँगलच्या टॅन रेशोची बेरीज, छेदामध्ये 1 मायनस दोन्ही टॅन रेशोचा गुणाकार. मग इथं पहिला अँगल 60 आहे, दुसरा अँगल 45 आहे. त्यामुळे टॅन ऑफ 60 डिग्री प्लस टॅन ऑफ 45 डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ऑफ 60 डिग्री इंटू टॅन ऑफ 45 डिग्री. मला व्हॅल्यू फक्त घ्यायची आहे. ऍक्च्युली टॅन 60 ची व्हॅल्यू किती असते? √3 असते. मायनस टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते. नेहमी लक्षात ठेवा, टॅन 45 1 असतो आणि 1 मायनस टॅन 60 √3 इंटू टॅन 45 1. ऍक्च्युली इथं √3 मायनस 1 येईल आणि डिवायडेड बाय 1 मायनस √3. फार काही सिम्प्लिफिकेशन करायची गरज नाही. हेच आपलं मग आन्सर असेल. लक्षात येईल ना? मग या पद्धतीनं आपण कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. कंपाऊंड अँगल म्हणजे दोन अँगल बेरीज किंवा वजाबाकी दिलेले असेल त्यांना कंपाऊंड अँगल म्हणतो. आणि त्या दोन अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये दिलेल्या कंपाऊंड अँगलचा रेशो लिहिणं, त्यालाच आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले फॉर कंपाऊंड अँगल म्हणतो. मग साइन ए प्लस बी कॉस ए प्लस बी, साइन ए मायनस बी कॉस ए मायनस बी किंवा टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी फॉर्म्युलेमध्ये तुम्ही पाठ करा. ओके, थँक्यू.